जे नेहरूंना जमले नाही, जे राष्ट्रीय पातळीवर मोदींनाही जमले नाही, ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपल्या राज्यातील नेत्यांनी करून दाखवण्याचे धाडस केले होते। महाराष्ट्रातील नेत्यांच्या दूरदृष्टीने अखेर तो क्षण येणार होता ज्यासाठी संविधान लिहिले गेले। महाराष्ट्रातील सर्वच पक्षांनी युती करून हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होते की देश असूनही धर्मनिरपेक्ष आहे, सार्वभौम आहे, पण आपण त्यांच्या मानगुटीवर बसल्यामुळे त्यांचा सर्व गेम फसला। नेत्यांनी तुमच्या विकासासाठी काय प्रयत्न केले नसतील बरं? पुण्याच्या भविष्यासाठी पवार काका पुतण्यांनी मनोमिलन केले। अकोटमध्ये तर चक्क 2 ध्रुव एकत्र येणार होते, म्हणजे भाजप आणि MIM। आणि विचार करा, दोन्ही धर्मांच्या कट्टरपंथीयांना सोबत आणण्याचा किती तुसार्थ प्रयत्न असता। आणि अंबरनाथमध्ये तर अकल्पनीय, भाजप आणि काँग्रेस सोबत येणार होते, म्हणजे उद्या चालून देशाला विश्वगुरू करण्यासाठी मोदीजी आणि राहुल गांधी सुद्धा एकत्र येण्यासाठी किती योग वाढले असते। मतदारांनी विचारधारा, तत्व, विरोध अशा कालबाह्य संकल्पना डोक्यात ठेवून प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि नेत्यांच्या सर्व प्रयत्नांवर पाणी फेरलं गेलं। राजकारणी तर तयार होते विरोध विसरायला, विचार सोडायला, इतिहास पुसायला आणि उद्या एकमेकांच्या व्यासपीठावर बसून हास्यविनोद करायला, पण मतदारांनीच हट्ट धरला। त्यामुळे ही महान युती, हा ऐतिहासिक क्षण, हा वैचारिक कुंभमेळा होता राहिला। शेवटी लोकशाही वाचली, पण नेत्यांची दूरदृष्टी पुन्हा एकदा गैरसमजाच्या कचऱ्यात फेकली गेली।